चला नमस्कार विद्यार्थ्यांनो, आरोग्य विभागामध्ये परत भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। तर ती टोटल 7195 एवढ्या पदाची भरती प्रक्रिया असणार आहे। मग या भरती प्रक्रियेमध्ये कधी जाहिरात येणार आहे, प्रोसेस कधीपर्यंत असणार आहे, एक्झाम कोण घेणार आहे, अनेक तुमचे प्रश्न आहेत। सगळ्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। अगोदरच्या 5223 जागा होत्या त्यामध्ये वाढ होऊन साधारणतः 7195 एवढ्या पदाची भरती। बघा, सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2026 रिक्त पदांची स्थिती। सार्वजनिक आरोग्य विभाग गट क आणि गट ड मिळून 7195 रिक्त पद आहे। गट क चे पद आहेत आणि गट ड चे पद आहेत। या जुन्या रिक्त जागा आणि नव्याने निर्माण झालेल्या 5223 पदांचा समावेश आहे आणि टोटल 7195 एवढे पद आहे। परीक्षा घेणारी संस्था भरती प्रक्रिया कशा प्रकारे राबवली जाणार आहे, तर आरोग्य विभागाने ही भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत घ्यावी असा प्रस्ताव दिला होता। परंतु लक्षात ठेवा, 5 मे 2026 च्या सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय आला, GR आला आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचा उल्लेख नसल्याने ही भरती प्रक्रिया कोणामार्फत राबवली यावर संभ्रम आहे। परंतु शक्यता आहे तर ही भरती प्रक्रिया तुमची TCS किंवा IBPS, शक्यता आहे TCSच घेईल 90%। परीक्षा घेणारी संस्था भारतीय प्रक्रिया TCS भरती प्रक्रियेच्या मार्फत घ्यायची की MPSC मार्फत घे यावर शासन स्तरावर अद्याप स्पष्ट मार्गदर्शन मिळालं नाहीये। दोन्ही पर्यायाचा विचार सुरू आहे, परंतु 90% TCS तुमची एक्झाम घेण्याचे चान्सेस मोठे आहे। पुढील पाऊल काय, सध्या रिक्त पदांची जी काय बिंदू नामावली आहे म्हणजे पॉइंट रिझर्वेशन जे काय त्यांचं रोस्टर आहे त्यांना निश्चित करण्यासाठी काम सुरू आहे। यासाठी मागासवर्गीय कक्षाला 13 जुलै पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे। थोडक्यात आरोग्य विभागाची भरती सुरू केली असली तरीही परीक्षा कोण घेणार यावर अद्याप निश्चित झालेलं नाहीये। एकंदरीत या भरती प्रक्रियेमध्ये रिक्त पदांची स्थिती जर पाहिली असेल तर 7195 एकूण रिक्त पद आहेत। नव्याने निर्माण झालेली पद, जुन्या रिक्त जागा 28% होता आणि नव्याने एक 72% जागा निर्माण झालेल्या 5223 आणि टोटल 7195 सध्याच्या जागा आहेत, ज्याच्यामध्ये गट क म्हणजे ग्रुप सी च्या आणि गट ड म्हणजे ग्रुप डी च्या जागा मिळून या टोटल 7195 जागा। आता घेणारी संस्था कोण आहे, कोण एक्झाम घेणार आहे, दोन पारडा आहेत, इकडे MPSC आणि इकडे TCS दिलेला आहे। आरोग्य विभागाचा मूळ प्रस्ताव हा MPSC साठी सादर केला होता, परंतु 5 मे 2026 चा सामान्य प्रशासन विभागाचा जो GR आला त्याच्यानुसार यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाचा उल्लेख टाळला नसलाय, त्यामध्ये नाही, त्यामुळे हा निर्णय प्रलंबित आहे आणि सध्या विचाराधीन असलेली दुसरा पर्याय TCS आणि शक्यता आहे IBPS किंवा TCS। तर TCS 90% आहे की येणारे जी काय आता तुमची लवकरच ही भरती प्रक्रिया सुद्धा लवकर राबवली जाणार आहे। तर येत्या एक साधारणतः या पुढच्या महिन्यामध्ये जाहिरात तुमची अपेक्षित आहे। जाहिरात आल्यानंतर एक TCS तुमची एक्झाम घेऊ शकते। पुढील पाऊल प्रशासकीय कारवाई आणि डेडलाईन दिले 13 जुलै। रिक्त पदांची बिंदू नामावली म्हणजे रोस्टर तयार करायचं ते निश्चित करण्याचं काम 13 जुलै पर्यंत दिलेलं आहे आणि मग 13 जुलै पर्यंत तुमची मुदत होईल आणि शक्यता आहे त्याच्यानंतर जे काय भरतीची तयारी आरोग्य विभागाकडून भरती तयारी अधिकृतपणे सुरू झाली आहे। पुढील टप्पा 13 जुलै पर्यंत रोस्टर तयार होईल आणि मग अपेक्षित तुमची भरती प्रक्रिया असणार। प्रलंबित निर्णय आहे एक्झाम कोण घेणार आहे, TCS की IBPS। लक्षात ठेवा, यासाठी आपली बॅच सुरू झालेली, बॅच जॉईन करायची असेल तुम्हाला आरोग्य विभागाची तर हा नंबर दिलेला आहे। टेस्ट सिरीज सुद्धा सुरू झालेली आहे। या नंबरला आरोग्य विभाग संदर्भामध्ये फक्त व्हॉट्सअपचा नंबर आहे, या नंबरला तुम्ही संपर्क करा, काय तुमचे प्रश्न असतील भरती प्रक्रिया संदर्भामध्ये। ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर सर्वांना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका। लवकरच 7000+ पदाची तुमची आरोग्य विभागाच्या मार्फत सर्व जे काही पद आहेत त्या पदाची भरती प्रक्रिया असणार आहे। आता पात्रता काही पदाची चेंज केलेली आहे, त्या संदर्भात दुसरा आपण व्हिडिओ घ्या, ते पद आणि त्या पदाची एकूण पात्रता। सध्याच्याला हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।